श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेक्षकांनो, शेतकरी बांधवांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करण्याची तयारी सुरू. जाणून घेऊयात संपूर्ण अपडेट. किती लाख निधी मंजूर झालेला आहे, कोणते शेतकरी यासाठी पात्र ठरणार आहेत, पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलेलं आहे, या सर्वांची माहिती आपण घेणार आहोत. शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून निधी तरतुदीसाठी नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यास मंजुरी मिळालेली आहे. तब्बल शेतकऱ्यांसाठी जवळपास 20,552 कोटींची तरतूद केली आहे. यामुळे शेतकरी राज्यातील कर्जमुक्त होणार आहे. 97,706 कोटींच्या विक्रमी पुरवणी मागण्या सादर झाल्या आहेत. पावसाळी अधिवेशन जे चालू आहे, त्या पावसाळी अधिवेशनात शेतकरी कर्जमुक्तीचा विषय हा आता मार्गी लागलेला आहे. पूर्ण माहिती आपण बघणार आहोत. फटाफट लाईक करत चला आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. शेतकरी बांधवांसाठी एक लाईक होऊ द्या. आपल्या जिल्ह्यात पाऊस पडतोय का नाही, आपला जिल्हा कोणता आहे, कमेंटमध्ये नक्की कमेंट करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात सन 2026 आणि 27 या वर्षाच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागणीतील 13,825 कोटी रुपये अनिवार्य खर्चासाठी, 66,559 कोटींची तरतूद कार्यक्रमाअंतर्गत खर्चासाठी आणि 17,321 कोटींची रक्कम केंद्र पुरस्कृत कार्यक्रमाच्या अंतर्गत साठी समावेश करण्यात आलेला आहे. या पुरवणी मागण्यावर 29 आणि 30 जून रोजी चर्चा होऊन त्या मंजूर केल्या जातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची योजना जाहीर केली होती. त्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीत कर्जमाफी योजनेसाठी जवळपास 36,585 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली होती. त्यानुसार पुरवणी मागण्यात 20,552 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे ही शेतकऱ्यांसाठी खूपच आनंदाची बातमी आहे. शेतकऱ्यांना आता जवळपास 20,552 कोटी विक्रमी ही नोंद झालेली आहे, तरतूद झालेली आहे. त्यामुळे आता लवकरच ही शेतकऱ्यांच्या खात्यात माफ होणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर जी काही रक्कम असणार आहे ती माफ होणार आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. शेतकरी बांधवांनो, आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आपल्या अधिकृत माहितीसाठी. परत भेटूयात नवीन अपडेटसोबत. काळजी घ्या. आपल्या जिल्ह्यात पाऊस पडतोय का नाही कमेंट करा आणि जिल्हा कोणता आहे कमेंट करा. धन्यवाद. काळजी घ्या. स्वामी समर्थ.